हॅलो, नमस्कार. मी लक्ष्मी. सर्वांचं मनापासून स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. सकाळ बाजार भरून ठेवला ना, त्याच्यातल्या म्हणली चला आज मूड झाला, म्हणली बघू तरी मसूर डाळची आमटी कशी होते म्हणून बनवा लागली. तर छानपैकी मसूर डाळ 2-3 पाण्याने धुवून घेतलं. त्याच्यानंतर कांदा टाकला, टमाटर टाकलं आणि बघा हळद टाकून घेते आणि गरम मसाला टाकून घेते. लागलं सोबत ना कांदा मसाला टाकते आणि त्याच्यानंतर रेड चिली पावडर नाही का, म्हणजे काश्मीरी, ते पण टाकून घेते. आणि बरं का, मी मसूरची डाळ आहे ना 2 वाटी घेतली, छोटे छोटे वाटे आहेत ना 2 घेतलेत. तर त्याच्यानंतर मीठ टाकलं, त्याच्यानंतर बारीक चिरलेले 2-3 मिरच्या टाकल्या. असं ना अर्धा तांब्याभर ना पाणी टाकलं आणि कुकरला 3-4 शिट्ट्या करून घेते. लागलं सोबत त्याच्या बाजूला ना भात लावून घेते, म्हणजे वाटीभर भात लावून घेते. आणि मी पहिले ना भरपूर असे माझे ना चिंच होती, ती खराब झाली बाहेर. त्याच्यानंतर परत आता मी घेऊन आली आणि मी फ्रीजमध्ये ठेवते. आता महिना झाला, अजिबात खराब झाला नाही, काय नाही. मग मी विचार केला की फ्रीजमध्ये ठेवायचं आणि कुकर होते तोपर्यंत ना चिंचेचा गोळा ना भिजत ठेवला. लागलाच कार्तिकला खीर खायची होती म्हणून खीर बनवली. त्याच्यात कस्टर्ड पावडर टाकलं आणि ड्रायफ्रूट टाकलं, इलायची पावडर टाकली आणि छानपैकी गाढा पण येतो. थोडंसं दूध असलं आणि अर्धं पाणी अर्धं दूध असलं ना तर कस्टर्ड पावडर टाकलं तरी गाढा पण येतो. आणि मी दूधच घेतलं आहे बरं का, पाणी मिक्स नाही केलं आहे. तर फक्त दूध घेतलं. त्याच्यानंतर थोडंसंच बनवायचं होतं माझ्या आणि कार्तिकपुरताच, कारण की त्याच्या आज पप्पा नाही आहे घरात जेवायला, म्हणून आमच्या दोघांपुरतंच केलेलं. आणि त्याच्यात कस्टर्ड पावडर टाकलं, मस्त की गाढापणा येतो, थिकनेसपणा येतो. आणि कुकर झाला आणि कुकर ना थंड झाल्यानंतर काढून घेतलं आणि मिसळून घेतलं आणि चिंचेचं पाणी पण टाकून घेते आणि ढवळून घेते छानपैकी. हे बघा. आणि आता मला थोडंसं पातळ पाहिजे, जास्त घट्ट पण नाही, जास्त पातळ पण नाही, मिडियममध्ये पाहिजे, म्हणून थोडंसं पाणी टाकून घेतलं आणि जास्त हलवून घेतलं छानपैकी. आणि तडका पॅनमध्ये बघा तेल टाकलं, राई, जिरा, कढीपत्ता, लसूण आणि आलं टाकून घेते. गुलाबी रंग येईपर्यंत भाजून घेते. त्याच्यानंतर तडका टाकते त्याच्यात कुकरमध्ये. त्याच्यानंतर 5-10 मिनटं उकळायला ठेवते. हे बघा तडका टाकून घेते आणि छान गुलाबी रंग येईपर्यंत भाजले आणि तडका टाकून घेते. हे बघा. आणि त्याच्यानंतर 5-10 मिनटं आहे ना गॅसवर ठेवते उकळण्यासाठी. तोपर्यंत ना मी पुऱ्या करून घेते. तर आमटी झाली मसूरची, भात झाला, खीर झाली, आता पुऱ्या करून घेते. आणि पुऱ्या कार्तिकला खायच्या होत्या, मला पण खायच्या होत्या. चला, तर कार्तिकच्या पप्पांनी सांगितलं की चला तुम्हाला जे बनवायचं ते बनवा. म्हटलं काय, म्हणले डोक्यात आलं, म्हणजे किती दिवस झालं मसूरची भाजीच केली नव्हती, ते आणून तसं ठेवलेलं. म्हणले चला तर बघू त्याचं कसं होते, म्हणून आमटी पहिल्यांदा केलेला. आणि तुम्हाला सांगते, आणि मी जेव्हा व्हिडिओ शूट करते हा दुसऱ्या दिवशी येतो. रात्री खाल्लं बरं का, एवढं टेस्टी होतं आणि एवढं छान लागत होतं ना. तुम्ही पण एकदा करून बघा, मला तर खूप आवडलं. आता नेक्स्ट टाईम मी परत आणलं आणि संपलं ना मी परत विकत आणून ना परत बनवणार आहे. आणि मी व्हिडिओ शूट केला ना की म्हणजे आज शूट केला की उद्या टाकते, अपलोड करते. तुम्हाला खरं सांगते, पहिल्यांदा मसूरची आमटी केली आणि पहिल्यांदा एवढं भारी झालं. आणि चिंचेचा गोळ घातलेला आणि एवढं भारी लागत होतं आणि भाताबरोबर तर खूप सुंदर लागत होतं. मी तर नेक्स्ट टाईम परत करणार आहे. आता नेक्स्ट टाईम आता आमटी केली आहे म्हटलं तर चला वरण करून बघते आता त्याचा. मी तुम्हाला खरं सांगते, मसूर मला बिलकुल आवडत नाही. अख्खा मसूर आवडतो पण मसूरची डाळ आवडत नाही. मी कधीच नाही, पहिल्यांदा बनवलं आहे. चला म्हणले कसं तर होते. मी भरपूर आता व्हिडिओ बघितले इंस्टाग्रामवर, सारखं मसूर डाळची. म्हणले चला बघू आपण एकदा ट्राय करूया. खरं खूप सुंदर आणि छान झालं आहे. तुम्ही पण करून बघा. आता ती डाळ मला आता बहुतेक असं वाटतं 2-3 महिन्यात लगेच संपून जाईल, कारण की किती दिवसापासून ती डाळ आहे. आणि डाळ मी बरं का ती खराब झाली नाही, काय नाही, एवढं छानपैकी ठेवते मी. आणि मी कोणचे पण कडधान्य ना मी वाया घालून देत नाही, कारण की खूप महाग आहेत, म्हणून मी जपून वापरते कडधान्य वगैरे सगळं. आणि माझे कोणचेच बरं का खराब होत नाही कडधान्य, कारण की मी सगळ्या कडधान्याला व्यवस्थित गरम करते, भाजून घेते. आता चला एवढं छान रेसिपी केली, एवढं छान प्लेट सजवलं, चला स्वामींना दाखवायचं आहे. तर स्वामींना दाखवून घेते. त्याच्यानंतर आम्ही सगळं जेवून घेतो. व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि मसूरची डाळ कशी झाली ती पण नक्की कमेंटमध्ये सांगा. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. माझा सगळा नैवेद्य स्वामींना मी रोजच्या रोज दाखवते.